आणि व्यासपीठावरती उपस्थित आपले गावातील माजी नगरसेवक सचिन घरत साहेब यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. सकाळपासून त्यांची आम्ही वाट बघत होतो की आता येतील पण ते उद्घाटन समारंभ करून ते गेले, ते आता आले. आणि विशेष म्हणजे ग्राउंड आपण बघताय, हे सर्व ग्राउंडला मेहनत आपल्या गावातील माजी नगरसेवक सचिन घरत साहेब यांनी केलेल्याने ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. आपण बऱ्याचशा गावामध्ये बघितलं तर ग्राउंड व्यवस्थित नाही, कुठे विकेट किपरच्या मागे डिक्लेअर आहे, कधी पॉईंटच्या दिशेने डिक्लेअर, पण आपल्याकडे ओपन ग्राउंड उपलब्ध करून दिले आपल्या गावातील माजी नगरसेवक सचिन घरत साहेब. खरोखरच या मैदानाचं सजावटीकरण सुद्धा लवकरात लवकर होईल अशी माहिती आमच्यापर्यंत मिळाली होती. म्हणजेच कदाचित हा शेवटचा मॅच असू शकतोय. वी आर फायटर्सचा 12th मॅन, जरा कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं. वी आर फायटर्सचा 12th मॅन सचिन पाटील आता ओपनिंग करतोय. सचिन पाटील आता ओपनिंग करतोय. जसं म्हणजे कुठेतरी बदल केला यांच्या आगरी दबंगच्या टीमने. जसं आपण बघतो की दोन्ही अनलिमिटेड हा पिक्चरामध्ये दोन्ही ज्यावेळेस ओपनिंगला जातो त्यावेळेस सर्व त्याचे चाहते हे त्याची फलंदाजी करण्याकरता नेहमीच जात असतात. डॉक्टर जयेश घरत साहेब यांचं आगमन झालं आहे, त्यांना मी व्यासपीठावर बसण्याची विनंती करतोय. खेळाडू जरी एखादा इंजुर्ड झाला तर त्याला योग्य ती ट्रीटमेंट डॉक्टर जयेश घरत यांच्याकडून मिळेल. नाही पण ते डोळ्यांचे डॉक्टर आहेत, तर खरं तर क्रिकेटमध्ये डोळे आवश्यक आहेत. मॅच स्टार्ट झालंय. सचिन पाटील यांनी एक धाव पूर्ण केली, एका धावेने खातं उघडलंय. सर्वेश महाडिक गोलंदाजी मार्गावर आणि त्याचा पहिला चेंडू खेळत असताना सचिन यांनी एक धाव पूर्ण केली. पहिल्या मॅच मध्ये सचिन याला व्यवस्थित फलंदाजी करता आला नाही. दुसऱ्या मॅच मध्ये तो स्वस्तात बाद झाला, एकही धाव त्यांनी बनवली नाही. 3 बॉलला तो सामोरे गेलाय. आता बघूया अथर्व पाटील हा स्ट्राईक इन कडे आलाय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असा आम्ही कमिटीतर्फे घोषित करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. सर्वेश महाडिक लेफ्ट आर्मचा मारा, डावीष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. एक धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली. बारकाईने निरीक्षण केलं गेलं, बारीक सारीक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या. 1+1 या 2 धावा, या 2 अतिरिक्त धावेची संघाची धावसंख्या झाली 3 रन्स ऑन दी बोर्ड. सचिन पाटील एका धावेची खेळतोय. वेळेचं बंधन तर आहेच. आज मॅच स्टार्ट लेट झाला. आमची अपेक्षा होती की 8:30 वाजता बरोबर पहिला चेंडू पडायला हवा, आणि त्या आजच्या ज्या लढती आहेत त्या संपूर्ण लढती झाल्या असत्या. शॉट ऑफ लाईन पूल केलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर, चेंडू सीमारेषे पार आणि हा चौकार. या उमेलमन गावची शान आगरी दबंग, जणू सोनेरी मनाचं पान. व्यासपीठावर उपस्थित नमिता घरत यांचा आम्ही छोटासा सत्कार करतोय. सत्कार करतील ते आमच्या साई ग्रुपचे चिराग पाटील, बॉडी बिल्डर, फिटनेस मॅन चिराग. मॅच कडे आपण रवाना होऊया. सचिन करता हा चेंडू, सचिन आता डेंजर झोन मध्ये जातो काय. ओहो, जेल टिपण्याचा प्रयास केलाय. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखले जाऊ शकत नाही. 2 धाव पूर्ण करतो सचिन आणि या 2 धावण्याशी खेळतोय तो 7 वर, संघाला नेऊन ठेवतो 9 वर. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी स्वागत होतोय. मॅडम आलेत. नमिता घरत मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतोय. याच्या आधी आम्ही शब्दसुमनाने स्वागत केलं होतं त्या हर्षदा ताईंचं, त्यांचं सुद्धा आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. चांगला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक आणि स्वागत करते ते आमच्या साई ग्रुपचे संजय पाटील, हर्षदा घरत यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. टाळ वाजवा मित्रांनो. 2 दिवसानंतर जागतिक महिला दिवस आहे. मॅच कडे वळूया. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे ती 10 धावा, 10 रन्स, 10 धावा. स्ट्राईक इन कडे फलंदाज आता आलाय. या चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ या मिळत आहेत 6 धावा. षटकार. या उमेलमन गावची शान आगरी दबंग, जणू सोनेरी मनाचं पान आगरी दबंग. अष्टपैलू खेळाडूंची खान आगरी दबंग. कमिटी मेंबर सांगायचं आहे की चौकार आहे की षटकार आहे. कमिटी मेंबर्स, षटकार आहे, षटकार. कर्णधार मला तरी वाटते जे विपक्ष टीम आहे जे फिल्डिंग करते ते स्वतः सांगतात की या 6 धावा आहेत. 6 धावा, 6 धावांशी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 16. अग्री दबंग संघाची दबंग सुरुवात, चांगली सुरुवात, चांगला स्टँड. पहिला विकेट करता 16 धावांची भागीदारी आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आणि संदीप, मला तरी वाटतंय की मगाचा जो सामना झाला आगरी दबंगचा तो सचिन पाटील
हा कुठेतरी भरपूर लेट आपल्याला मैदानामध्ये दिसला होता. तर थोडासा फेरबदल करतात आणि त्यांना सलामीची संधी उपलब्ध करून देतात त्यांच्या टीमवाले. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडू, बॅटचा हलकसं एज लागले, शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू केलाय, एक धाव पूर्ण केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले फलंदाज अथर्व पाटील यांनी. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात अग्री दबंग उमेदमान संघाच्या. त्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 17 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत. चर्चा आपण त्या 18 बॉलची करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. तत्पूर्वी आपण चर्चा करूया उद्या कसे काय मॅच होतील आणि कशा पद्धतीने आखणी असेल उद्याच्या दिवसाची. आजच्या दिवसातील एक सामना जय हनुमान वर्सेस किणी रॉयल्स हा सामना अजूनही पेंडिंग आहे, पण आपल्या टाइमच्या अभावी आपण तो आज खेळू शकत नाही. तर उद्या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की दोन्ही संघांनी सकाळी 8 वाजता मैदानात उपस्थित राहायचं आहे. 8 वाजता सर्व संघांनी 8 वाजता उपस्थित 7:30 वाजता तुम्ही उपस्थित राहा मैदानामध्ये. सर्व संघांना एक नंबर विनंती असेल, जसं तुम्ही आज आम्हाला सहकार्य केलं आणि आपण आज 8:50 ला पहिला सामना सुरू केला ओपनिंग झालं नंतर, तसंच उद्या सुद्धा सहकार्य करा, कारण उद्या आपल्या सेमीफायनल फायनलचे सामने सुद्धा ऍडिशनल सामने आहेत ते उद्या आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे प्लीज सहकार्य करा साई ग्रुपला. आणि उद्या 7:30 वाजता न चुकता सर्व संघांनी हजेरी लावायची इकडे आपल्या मैदानावरती. वी आर फायटर्स संघाचे पॅकर्स राहुल जयस्वाल हे गोलंदाजी मार्गावर आले. अमित जयस्वाल यांचे बंधू आहेत, हे सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत. ब्रेक ऑफ ब्रेकचा मारा, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळ आहे, चेंडू सीमारेषे पार आणि आलाय दणदणीत चौकार, UPL चौकार. या उमेदमान गावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मनाचं पण अग्नी दबंग, अष्टपैलू खेळाडूंची खान अग्नी दबंग संघाची दबंग सुरुवात झाली आणि म्हणूनच हे गीत या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलंय. ऑफ स्टंपवर शफल झालाय, चेंडूला ऑन साइडला वळवलंय, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण करतोय उजव्या हाताचा फलंदाज अथर्व पाटील. एका धावेनिशी अथर्व खेळतोय तो व्यक्तिगत अशा 12 वर आणि संघाला लिहून ठेवतोय आतापर्यंत 22 वर 22. चांगली पार्टनरशिप म्हणाली दोन्ही फलंदाजी. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अथर्व पाटील आणि सचिन पाटील चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत 22 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. म्हणूनच एक डावपेच जो खेळ घेतलाय, डावपेच जो केलाय फलंदाजी करताना, एक बदल जो केलाय तो बदल आता फायदेशीर ठरतोय. नक्कीच गोलंदाज तयार. ओ आत वळणारा चेंडू क्रॅम्स आलेत पायामध्ये. मला तरी वाटतं बुलेश पाटील आणि दिनेश पाटील यांनीच काहीतरी बदल घडवून आणला असेल असं मला वाटतंय. बुलेश करत याला आपण सलामीवीर म्हणून बघितलं होतं. बुलेश पाटील संघ मालक आहेत, मात्र मालकापेक्षा जबाबदारी कोणाला स्वीकारायची आहे ती करण्यात आला. बरोबर. पुढचा चेंडू फ्लायटेड चेंडू होता, ब्रेक केलं होतं, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, हे दूरचं अंतर होतं आणि त्याच्यामधूनच फलंदाजाने या खेळपट्टीवर 2 धाव पूर्ण केलेत. 2 धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. चांगलंच रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांचं. जिकडे एक धाव काढायला पाहिजे तिकडे धावून 2 धाव पळून काढतात आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलंय ते 24 वर. सचिन घातक खेळू आहे, योग्य ती उंची, योग्य ते अंतर, चेंडू छू मारेशे बाहेर, छू 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 अंतर, 6 धावा. आता मी म्हणेन की रंग बघण्याचं काम करतोय सचिन पाटील. जो फलंदाज मागच्या 2 मॅच मध्ये फ्लॉप ठरला होता तो फलंदाज सलामीवीर फलंदाजी करतोय, फलंदाज म्हणून फलंदाजी करतोय. आणि मागच्या सामन्यामध्ये सचिन हिट विकेट झाला होता. आणि बघा दिनेश पाटील आले त्यांचे सहकारी, त्यांनीच काहीतरी गेम प्लॅन केला वाटतं. खुश झाले ते, टीम मॅनेजर आहेत ते. पुन्हा आडवेवेटचा वापर केला बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू सटकतोय, निसटतोय, चेंडू सीमारेषे पार आणि हा येतोय चौकार. UPL 4 रन्स. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना VR फायटर संघाविरुद्ध अग्री दबंग उमेदमान संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा 34. अरे एक बॉल डॉट केला ना. षटक संपलेलं आहे. 1 बॉल डॉट झालाय, लक्षात घ्या. आमचे षटक संपलंय. ब्रेक आहे, ब्रेक 1.5 मिनिटाचा ब्रेक आहे. 1.5 मिनिटांचा हा ब्रेक असेल. 2 षटकांमध्ये 34 धावा, 17च्या सरासरी 34 धावा धावपळीवर लागल्या जातात. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा उमेदमान प्रीमियर लीग 2021.
गावान आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय Get ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ट्रँक सिटीचे स्ट्रॅटर्जी टाइम आउट या ठिकाणी संपलाय. ऑफ झालाय. 2 षटकांमध्ये 34 धावा. जेपी काय म्हणशील, ही चांगली सुरुवात आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची? चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण सचिन आणि अथर्व पाटील दोन्ही चांगलीच फलंदाजी करताना दिसतात आणि अजूनही 2 षटकं मैदानात शिल्लक आहेत. बघूया तिसरं षटक घेऊन येतात नवीन घरात. बघूया नवीन घरात कसा समाचार आहेत दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू उंचावर मारा फटका. बघूया नवीन स्वतः झेलच्या खाली येतात. झेल पकडतात की काय बघूया. आणि झेल सुटतोय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. फारच उंचावर मारलेला चेंडू, थोडं जजमेंट चुकलंय आणि तो चेंडू खाली पडतो. त्या दरम्यान 2 धावा काढतात दोन्ही फलंदाज. हा प्रयत्न तर नवीन घरात यांनी केला आणि चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास होता. हा ब्रेक थ्रू मिळाला असता फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 36 वर. हो चांगलाच फटका. अरे षटकार. या उंबेलमन गावची शान अग्नी दबंग जणू सोनेरी मनाचं पान अग्नी दबंग अष्टपैलू खेळाडूंची कान अग्नी दबंग. धन्यवाद विजय अथर्व यांची तडाकेबाज फलंदाजी. छोटी मूर्ती आणि कीर्तिमान असा प्रात्यक्षिक ते करून दाखवलं मैदानामध्ये. पुन्हा एकदा ऑप्शन लावून फुलटॉस चेंडूचा समाचार घेत आहेत आणि आता मला वाटतंय चेंडू आता मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. प्राण अग्नी दबंग या उंबेलमन गावची शान अग्नी दबंग जणू सोनेरी 9 बॉल मध्ये 26 धावांची खेळी पेश करतोय फलंदाज अथर्व पाटील. 3 उत्तुंग षटकार आणि एका खणखणीत चौकारणीशी त्यांनी चांगली खेळ केलंय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ते 48 वर. आता ऑफ ड्राईव्ह आहे. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि तो झेल टिपतोय. विकेटचं पतन होतोय. गॉन. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 48. साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. टुर्नामेंट्स मधील पहिली मोठी भागीदारी. पहिल्या विकेट करता 48 धावांची चांगली भागीदारी इथे रचली गेले अथर्व पाटील आणि सचिन पाटील यांनी. काय म्हणाल या भागीदारीविषयी? खरंच चांगली फलंदाजी केली. माझा मेन आहे की ते सचिन जेव्हा ओपनिंगला आला तेव्हा समजलं की सचिन आज काहीतरी विचार करणार की आज आम्हाला जिंकायचा हा सामना. त्या उद्देशाने तो मैदानामध्ये उतरला आणि त्याने जो 3 का 4 नंबर लायचा फलंदाजी करला तो आज ओपनिंगला उतरला होता. 23 फेब्रुवारी 2019 साली आपण उस्मान गनी आणि हजरतुल्ला चचे या दोघांना बघितलं होतं. 236 धावांची भागीदारी या फलंदाजाने पूर्ण केली होती. तशीच भागीदारी इथे पूर्ण होते. चांगला चेंडू गोलंदाजाने पेश केलाय. यॉर्कर टाईपचा चेंडू टाकला होता. यॉर्कर टाईप. धावसंख्या 49. धावसंख्या 49. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल नवीन घरात त्यांचा. सामना करते बुलेश घरस. स्वतः संघनायक रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो तो निर्धाव. षटक संपताय. 3 षटकाकरी धावसंख्या होती ती 49. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतात ते दोन्ही फलंदाज. आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान. 49 धावा झालं. धावपैकावर आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळून आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आपण बघतायत साई ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य क्रिकेटची स्पर्धा. आणि आताच आपण ऐकलं जे UPL टायटल सॉन्ग हे आम्हाला करून दिलं आहे ते निधी क्रिएशनचे सतीश पाटील आणि धीरज पाटील यांच्या आम्ही साई ग्रुपतर्फे मनापासून आभारी आहोत. तरी आम्ही धीरज पाटील यांचा सत्कार सकाळीच केला आहे. तर आम्ही सतीश पाटील यांना सुद्धा विनंती केली आहे की त्यांनी उद्याच्या दिवसामध्ये येऊन आमचा सत्कार स्वीकारावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाला हरेश्वर पाटील आणि समोर फलंदाज सचिन पाटील. ओ चुकलाय गेलाय फलंदाज. 1 धाव तर मिळाली आणि बघू शकतायत ही बॅटच्या साहाय्याने 1 धाव मिळतोय. एका धावणीशी बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू आल्यानंतर धावसंख्या 50 धावा संघाच्या पूर्ण होतात. टाळ्या जरा वाजवा.
चांगली स्थिती आहे, मजबूत स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या अग्री दबंग संघाची नक्की- आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा हा मॅच आहे. नक्कीच दगड बोलले की बसले सर्व खेळाडू खुश आहेत. आमचे जितेंद्र पाटील हे सुद्धा खुश आहेत, खुश झालेत 50 स्कोर झाला म्हणून. आणि विहार या संघाला करूया मोरूची स्थिती आहे. शॉट ऑफ लेंथ अंतिम क्षणी बॅटचा प्लेट ओपन केलाय आणि चेंडूला डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये टोळावलंय. बघता बघता एक धाव पूर्ण केली, खराब फेकी आणि त्याचा फायदा उचलताना दुसरे धावेकरता फलंदाज धावलेत. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीची धावसंख्येत पुन्हा बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 52 वर. 1 बाद 52. षटक प्रगतीपथावर आहे ते शेवटचं आणि शेवटच्या षटकामध्ये 4 बॉल शिल्लक. काय अपेक्षा असेल या 4 चेंडूंमध्ये 8 ते 10 धावा येतील का? नाही, नक्कीच यायला पाहिजे, कारण भुलेश घरत आणि सचिन पाटील सारखे फलंदाज दोन्ही मैदानामध्ये आहेत. भुलेश घरतचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ते रिव्हर्स शॉट मारण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांना जर रिव्हर्सचा एक संधी भेटली तर नक्कीच चेंडू सीमारेच्या बाहेर फेकू शकतात ते. आणि सचिन पाटीलला स्ट्राईक भेटला तर ते मिडविकेटच्या दिशेने आरामात मारू शकतात षटकार. चेंडू जातो निर्धाव. बघा नौखा गोलंदाज हरेश पाटील बऱ्याच वर्षानंतर तो गोलंदाजी करताना दिसतो आपल्या मैदानामध्ये. फक्त तो वर्षामध्ये एकच टुर्नामेंट खेळतो, बकरा टुर्नामेंट, आणि आज आपल्या UPL मध्ये खेळतो आणि बघा काय त्याचं प्रदर्शन करतोय तो आपल्या संघासाठी. आणि बकरा बनवतोय भुलेश घरत याला. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 52. भुलेश घरत करता पुन्हा एकदा व्हेरिएशन. डावेष्टीच्या बाहेर वळणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 53. शेवटचे 3 बॉल शिल्लक. मला तरी वाटतं स्ट्राईक सचिन पाटीलांना दिला तर बरं होईल, कारण 2 चेंडू तरी सचिन पाटीलांना भेटले तर 2 चेंडूमध्ये 1 चेंडू तरी सीमारेषे बाहेर ते पाठवू शकतात. अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सुद्धा संमत आहे. एक्सपिरियन्स आहे. आणि हा चेंडू डावेशीच्या बाजूला वळणारा लोअर फुलटा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. एका धाबेवर समाधानी मानतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 54. या नवख्या गोलंदाजाने प्रभावित केलंय शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय हरेश पाटील. फलंदाजाला मोठे फटके मारायचा संधीच देत नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मात्र हा एक बडा खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे, तो षटकार ठोकू शकतोय. नक्कीच स्क्वेअरचा फटका खेळलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. शतरक्षकाने अडवला गेलाय. शतरक्षकाने या चेंडूला अडवलंय. मंगेश यांनी हा चेंडू अडवलाय आणि या मंगेशने अडवल्यामुळेच धावसंख्येत 1 ने फरक पडलाय. धावसंख्या पोहोचली ती 56. 2 धाव पूर्ण केल्या तिथे. शेवटचा चेंडू आहे तर बघूया शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकार की 1 की 2 धाव काढतात ते सचिन पाटील. शेवटचा चेंडू असेल हरेशांचा. सामना करते सचिन. हो, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय, परंतु किपरच्या हातातून चेंडू निसरतोय. मारतो तो, येतो बाउंड्री लाईन जवळ, बाउंड्री लाईन पार करतो. 4 धावा भेटतील त्या आगरी दबंग संघाला आणि संघाची धावसंख्या होते ती 60 धावा. 61 धावांचं लक्ष ठेवलंय ते VR फायटर्स या संघासमोर. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार, आम्ही क्रिकेट हौशिया, मग क्रिकेटचा अभिमान. आम्ही उमेदवार, आम्ही जसे आता बॅड लाईट मध्ये आपण जाऊ शकतोय. 12 चेंडू मध्ये 28 धावांची चांगली खेळी, नाबाद खेळी पेश केली फलंदाज सचिन पाटील. घाई करा आगरी दबंग संघाने विनंती करतोय, घाई करा. अग्री दबंग मनोज पाटील आणि बुलेश पाटील हे संघ मालक आहेत. प्रत्यक्षात इन ऍक्शन मध्ये आपण मनोज पाटील यांना बघितलंय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. कधी कधी गोलंदाज आणि कधी कधी सलामीवीर फलंदाज म्हणून सुद्धा त्यांना आपण बघितलंय. नक्कीच ऑलराऊंडची भूमिका ते नेहमी बजावत असतात. 60 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि 61 धावांचं लक्ष. रिक्वायर्ड रन रेट खूप मागडा आहे. 15च्या अत्यावश्यक धावगतीने या 61 धाव पूर्ण करायच्या आहेत. आणि प्लेइंग 11 मध्ये अग्री दबंग संघाने एक बदल केलाय. हा, तो दिसला मला. जितेंद्र पाटील या ठिकाणी मैदानाच्या आत आलेत. वरिष्ठ खेळाडू आहेत. वरिष्ठ खेळाडू आगरी मास्टरचे ओपनिंग गोलंदाज जितेंद्र पाटील चांगली गोलंदाजी करतात ते. आता बघूया या सामन्यामध्ये काय गोलंदाजी करतात ते. लक्ष असं मोठं आहे समोरच्या संघासमोर. तरी बघूया पहिलं षटक कसं टाकतायत ते. आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावातील मधुकर घरत यांचा पण आम्ही सत्कार करत आहोत. तरी सत्कार करतील ते आमचे साई ग्रुपचे कपिल घरत.
यांना मी विनंती करतोय की मधुकर घरत यांचा सत्कार करायचा. जुने क्रिकेटपटू मधुकर घरत यांचा सत्कार करतील आमचे मंडळाचे कपिल घरत. बॅट्समन पाठवा. बॅट्समन आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावातील माजी नगरसेवक सचिन घरत साहेब यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ह्या टुर्नामेंट बद्दल आम्ही त्यांच्याकडे एक शब्द टाकला की आम्हाला अशी UPL करायची आहे, तर असं कसं करायचं. त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही करा टुर्नामेंट, तुमच्या पाठीशी मी आहे. आणि त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला आहे टुर्नामेंटसाठी. त्यांचे सुद्धा आमच्या साई ग्रुप तर्फे आम्ही खूप खूप आभार मानतोय की त्यांनी आम्हाला ह्या टुर्नामेंट भरवण्यासाठी खूप खूप मदत केली. कारण अशी टुर्नामेंट भरवणं UPL वुमेन प्रीमियर लीग ही आपल्या गावामध्ये फर्स्ट टाइम भरवतो तो साई ग्रुप. तर ही टुर्नामेंट भरवणं म्हणजे भरपूर म्हणजे असं कठीण काम होतं. कारण आम्ही स्टार्टिंगपासून जेव्हा UPL कसं करायचं आहे ती आयडिया आपल्या पांडू गावातील भरत राऊत यांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी आम्ही चौकशी केली कशी काय तुमच्या गावामध्ये टुर्नामेंट झाले आहे, त्याचे कसे प्लॅन काय काय करावं लागतं, कसं सिलेक्शन आहे ते त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑप्शन ठेवलं हनुमान मंदिर जवळ. हनुमान मंदिरच्या स्टेजवरती आमचे नगरसेवक उपस्थित होते शेवटपर्यंत तो प्रोग्राम संपेपर्यंत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सुरुवात करत, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला लागेल ते देणं. आणि त्याने आम्हाला भरपूर मदत केली आहे टुर्नामेंटसाठी. ह्या आधी हे कोणी सुचवलं की आपल्याला या वुमेन प्रीमियर लीग ही स्पर्धा भरवायची आहे? जेपीची नाही, ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये चर्चा चालली होती. कारण कोविडचं सिच्युएशन चालू आहे तर बऱ्याचशा टुर्नामेंट होत नाही. आणि आमच्या आग्री मास्टर्स होतं टुर्नामेंट बऱ्याचशा कॅन्सल केल्या होत्या यावर्षी. तर आम्ही विचार केला की आपण काहीतरी अलग करूया. आणि मग नंतर आमच्या ग्रुपचे दीपक पाटील त्यांनी आम्हाला सुद्धा कल्पना दिली की आपण त्याला वुमेन प्रीमियर लीग भरूया. कारण आपल्या गावामध्ये पहिली जी टुर्नामेंट झाली अंडरम टुर्नामेंट ती सुद्धा साई ग्रुपनेच भरवली होती. त्याच्यानंतर अंडरम नाईट टुर्नामेंट सुद्धा भरवली, ती सुद्धा साई ग्रुपनेच भरवली. नंतर मी ओरम टुर्नामेंट सुद्धा साई ग्रुपनेच काढली. आणि गावातली फर्स्ट डे नाईट टुर्नामेंट ती सुद्धा साई ग्रुपनेच काढली होती. आणि आता हा नवीन उपक्रम UPLचा हा सुद्धा साई ग्रुपनेच केलेला आहे. आणि लेडीज नाईट टुर्नामेंट ही सुद्धा साईनेच भरली होती. म्हणजे क्रिकेटचा एक नवीन आयडिया, नवीन संकल्पना साई ग्रुपमध्ये नेहमी मेंबर्स सुचवतात आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उतरवतो मैदानामध्ये. हा, अशी क्षमता आणि अशी बुद्धिमत्ता परमेश्वर सर्वांनाच देत नसतं. जे साई ग्रुपने जे आयोजन केलं आणि साई ग्रुपचे अध्यक्ष विनोदजी पाटील या खूप मेहनत घेतात आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तितकं कमीच आहे. चर्चा आपण उद्या सुद्धा करणार आहोत. निश्चितच मी सांगू शकेल साई ग्रुपचे अध्यक्ष विनोद पाटील गेल्या 20 वर्षापासून अध्यक्ष आहेत. त्यांना कोण सांगत नाही की यांना अध्यक्ष काढून टाका. हे सुद्धा आहे की त्यांना अध्यक्ष अजूनपर्यंत त्यांच्याकडे पद आहे. त्यांनी ती खुर्ची टिकवली म्हणजे त्यांनी कोणाला बोलायचा चान्स दिलेला नाही की मला त्याला काढून अगदी बरोबर, टाका अगदी अध्यक्ष बरोबर. पदावरून. असं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मॅच कडे आपण रवाना होऊया. पहिल्या षटकामध्ये काय घडतो याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र जयप्रकाश पाटील. जेपी पहिलं षटक घेऊन होते जितेंद्र पाटील, एक चांगलेच गोलंदाज 45+ गोलंदाज मास्टर आग्री मास्टरमध्ये चांगलीच कामगिरी ते नेहमी बजावत असतात. पहिलं षटक त्यांच्या हातामध्येच आम्ही देतो. कुठला संघ समोर सुद्धा आम्ही त्यांच्या हातात पहिलं षटक देतो. पॉवर प्ले असू दे किंवा पॉवर प्ले नसू दे, पण पहिलं षटक त्यांच्या हातातच नेहमी असतं. पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू होती 4 धाव भेटतील त्या जयेंद्रला आणि 4 धावेने VR फायटर संघाचं खातं उघडतंय. आमचे गावान 50+ खेळाडू आहे. लेदर क्रिकेट सुद्धा मी त्यांना खेळताना बघितलंय. फार वर्षापासून मी ओळखतोय. जेव्हा मी समालोचन सुद्धा करत नव्हतो तेव्हापासून मी या खेळाडूंना ओळखतोय. जितेंद्र पाटील गोलंदाजी मार्गावर एक चांगले अष्टपैलू खेळाडू आणि ओपनिंगला सुद्धा फलंदाजीमध्ये त्यांना मी पाहिलंय. नाही, नक्कीच या सीझन मध्ये सुद्धा ओपनिंग त्यांनी केलेलं आहे. चांगली फलंदाजी त्याने त्या टाइम मध्ये केली. आता त्यांचा 50+ आहे तरी सुद्धा त्यांना क्रिकेटची एवढी आवड आहे की ती प्रत्येक मॅच आवर्जून उपस्थित राहतात आणि प्रत्येक मॅचला ते चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करतात. आता एक चांगला चेंडू टाकला होता फ्लाईटच्या अगेन्स्ट, लालच दिलं होतं फलंदाजाला आणि बॅटचं हलकंसं एज लागलंय. फ्लाईट शिपच्या दिशेने जर क्षेत्ररक्षक असता तर कदाचित हा झेल झाला असता. निश्चितच इकडे 1-1, 2-2 नावाने काही फरक पडणार नाही समोरच्या संघाला, आग्री दबंग संघाला. जर तुम्ही चौकार षटकार हवाई सफर कराल तरच तुम्ही सामना जिंकू शकाल. संध्याकाळच्या सत्रामध्ये ते क्लायमेट्स आहे, ते क्लायमेट्स बघितल्यानंतर असं वाटतं की हवाई सफर इथे होणं कठीण आहे. नाही, आपण इकडे हीच पोरं रोज सराव करतात आणि सरावच्या दरम्यान ह्याच टाइम मध्ये ते षटकार मारतात. बरेचसे आहेत खेळाडू ते चेंडू बाहेर फेकतात ह्या टायमाला. दरम्यान षटकार मारणं आणि प्रत्यक्षात मैदानाच्या आत षटकार मारणं हे कठीण काम आहे. हे बरोबर बोलला तुम्ही, 1 नंबर बोललात. आणि हे कठीण काम करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल फलंदाजांना.
आडवेवटचा वापर, चेंडू येतो बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार. अंतिम क्षणी फक्त एकाच धावेवर समाधानी मानतायत फलंदाजाला. या इनिंग मध्ये 5 ते 6 षटकार तरी ठोकावे लागतील जेणेकरून दबाव कमी होईल आणि विजयी लक्ष्य गाठता येईल. कारण रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. 15 पेक्षाही जास्त सरासरीने धावा बनवायच्या आहेत या दुसऱ्या इनिंग मध्ये. निश्चितच जयेंद्र पाटील हे चांगलेच फलंदाज. बघा मी बोललो आणि जयेंद्र किडी बघा मी बोललो आणि त्यांनी लगेच मिड विकेटच्या वर मारला षटकार. हे गीत वाजल्यानंतर प्रत्येक जे खेळाडू आहेत युवापासून वृद्धांपर्यंत त्यांच्या लगेच शरीराची हालचाल होते, पायांच्या हालचाली होत आहेत. नृत्य करण्याकरता ते सुद्धा उत्सुक होत आहेत. मात्र सैराट याचा अर्थ जर आपण जाणला तर सैराट म्हणजे बेधुंद आणि बेभान. एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही बॅटला लागत नाही. चेंडू तो किपरच्या वरून, त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. इथे मात्र एकाही दुहेरी धावेने मला वाटतं आग्री दबंग संघाला काही फरक पडत नाही. आणि VR फायटर्स संघाला तर षटकेबाजी, षटकार, चौकार मारण्याची गरज आहे, पण तसं काही दिसत नाही आपल्या मैदानामध्ये. धावसंख्या 13, 5 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात. लक्ष आहे 61 या धावसंख्येचं. अजूनही दिल्ली दूर आहे आणि हा प्रवास जर तुम्हाला सहज सोपा करायचा असेल तर हवाई सफर करावा लागेल. धावसंख्या 13, 5 बॉल टाकून झालेत गोलंदाज जितेंद्र पाटील याचे. चांगलीच गोलंदाजी करतात त्यांनी जितेंद्र पाटील. जितू आता स्ट्राईक करता येते अंकित. 48 धावांची गरज अजूनही आणि बिग हिट मारण्याचा प्रयत्न बघूया. स्वतः यष्टी रक्षक जाताना झेल पकडतात. सॉरी अथर्वा. यष्टीरक्षक फलंदाज अथर्व यांनी पहिल्या इनिंग मध्ये 26 धावांची चांगली खेळी पेश केली. चांगला स्टँड दिला होता. 48 धावांची पहिल्या विकेट करता भागीदारी आपण बघितली आणि आता मात्र विकेट तो प्राप्त करतो. यष्टीरक्षक असतानाच यष्ट्यांच्या पाठीमागे उलट्या दिशेने तो जल टिपतोय. यश मिळतोय जितेंद्र पाटील या गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये धावपैकीवर धावा 13. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 48 धावांची गरज. 18 चेंडू 48 रन्स. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज निपुण घरात. मूर्ती छोटी आणि कीर्तिमान. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती निपुण यांनी. बघूया आता ह्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करता येते, कारण धावांचा डोंगर तर भरपूर मोठा आहे. आणि आता नवीन फलंदाज गेले आहेत मैदानामध्ये सागर खांडेकर, पोलीसमॅन, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले सागर खांडेकर. ह्यांच्यामध्ये जो क्षमता आहे चेंडू सीमारेषे बाहेर फेकण्याची, हवा नसली तरी सुद्धा. आणि साहिल पाटील यांच्याकडून एक पारितोषिक लागलं आहे. जर निपुण घरत यांनी हॅट्रिक काढली तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. तर हे निपुण घरत यांनी या संधीचं सोनं करायचं आहे. निपुण यांचा पहिला चेंडू, दुसरा षटक मैदानात सुरू आहे. सामना करते ते सागर. पुढे जाऊन मारता प्रयत्न आणि मिड विकेटच्या दिशेने बघूया चेंडू जातोय की नाही सीमारेषे पार. आणि 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावा भेटतील त्या VR फायटर संघाला. थेट शेतात चालली मी. धन्यवाद DJ. आज आपण सकाळपासून सकाळी 7:30 वाजता सर्व संघ मैदानामध्ये उपस्थित होते. त्यांना सांगितल्याप्रमाणे ते न चुकता 7:30 वाजता मैदानामध्ये हजर होते आणि आमचं ओपनिंग संपलं आणि पहिला सामना सुरू झाला तो 8:50ला. आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर्व संघ टाइम वरती उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही साई ग्रुपतर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतोय. आणि आजचा दिवस आता शेवटचा सामना सुरू आहे. शेवटच्या सामन्यात फक्त अजून एक षटक शिल्लक आहे आणि सर्व सामने व्यवस्थित शांतपणे पार पडले त्याबद्दल सुद्धा सर्व संघांचे कमिटी मेंबर मनापासून आभार व्यक्त करत आहे. सवानी चौकामध्ये
दोन गडी बाद झालेत. प्रत्युत्तरादाखल 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागले ते 17 धाबा. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 44 रनची आवश्यकता. 16 चेंडू 44 धाबा. धावसंख्या आहे ती 17. 2 गडी बाद 17 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय मंगेश पाटील. जयेंद्र किनी हा फलंदाज आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतात अशोक राऊत यांना. त्यांनी सुद्धा सकाळपासून चांगली पंचगिरी केल्या. कुठलाही असं खराब डिसिजन दिलं नाही की तिकडे वादविवाद सुरू होईल. शांतपणे त्यांनी पंचगिरी केली आणि व्यवस्थित पंचगिरी. त्यांचे सुद्धा आम्ही साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार मानतोय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा शतरक्षक येतोय. जेल ड्रॉप होतोय. बघता बघता फलंदाजाने दुसरी धाव चोरली. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीची धावसंख्या पोहोचली जाते ती 19 वर. 19. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 42 रनची आवश्यकता. षटक संपतंय. सॉरी अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. चलिए 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 42 रनची आवश्यकता. आव्हान भरपूर मोठं आहे. बघूया. निपुण फुल टॉस चेंडू. ओ चांगलाच प्रयत्न निपुण आणि विकेट किपर अथर्व पाटील यांचा. पण दोघे काही त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. चांगलाच प्रयत्न केला होता तो निपुण घरत यांनी. फिटनेस बघितला तर निपुण घरत यांचा चांगला आहे. अथर्व पाटील चांगला फिटनेस आहे. चांगलीच रनिंग करतायत. चांगली गोलंदाजी करतायत निपुण आणि चांगलं यष्टीरक्षण चांगली फलंदाजी आपल्याला बघायला भेटते ती अथर्व पाटील यांच्या मार्फत. नवीन नवीन खेळाडू आपल्या गावामध्ये तयार होतात. त्याच्यातले 2 खेळाडू आहेत अथर्व पाटील आणि निपुण घरत. निपुण यांचा पुढचा चेंडू. सामना करतील मंगेश. भलं मोठं असं आव्हान समोर ठेवलं त्या आगरी दबंगच्या संघाने VR फायटर संघासमोर. आणि VR फायटरचा आजच्या दिवसाचा 3रा सामना आहे. लगातार 2 सामने ते पराजित. त्यांना पराजयाला सामोरं जायला लागलं होतं आणि 3रा सामना सुद्धा पराभवाच्या छायेत जातील की काय असं वाटू लागलंय. पण बघूया क्रिकेटचा सामना झाला. क्रिकेटच्या सामन्याचा शेवटचा चेंडू पडतोय तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही की कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ हरेल. तो 13 चेंडू मध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे VR फायटर संघाला विजयासाठी. 13 चेंडू आणि 41 धावा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पण चेंडू चांगला चेंडू आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतात आणि गडी बाद होतो VR फायटर संघाचा. चाललेला आहे. एकच वादा आमचा राजुरादा. आणि कुठली स्पर्धा भरवायची म्हटलं तर आपल्याला समजा स्पॉन्सर नसतील तर आपण कुठली स्पर्धा भरू शकतो. समजा स्पर्धा छोटी असू दे किंवा मोठी असू दे आपल्याला स्पर्धेसाठी आयोजक प्रायोजक ह्यांची गरज भासतेच. तर आम्हाला या स्पर्धेसाठी खालील व्यक्तींनी आर्थिक मदत केली. अमोल डेकोरेटर संजय विजय पाटील, सुरेख वॉटर सप्लायर्स, VCPL इन्शानेट नरेश कृष्णा पाटील, YD साऊंड DJ निखिल पाटील, राहुल जयस्वाल, पद्मावती स्पोर्ट्स दीपू पाटेकर अमित घरत, जयप्रकाश पाटील, नवीन घरत, सचिन घरत, माननीय माजी नगरसेवक, VVMC कर्मचारी वर्ग, सुशांत किनी यांनी आपल्याला भव्य दिव्याच्या आपल्या समोर ट्रॉफी ठेवल्या. त्या सर्व ट्रॉफींचा खर्च सुशांत किनी यांनी दिलेला आहे. शिवसेना शाखा उमेदमान मात्रे स्पोर्ट्स, जुचंद्र किंग्स डिजिटल प्रिन्स, गणेश पाटील, संतोष कनोजिया, रखुमाई डेव्हलपर्स, राकेश घरत, आशीर्वाद डेव्हलपर्स, मनीष वर्तक यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे. तसेच TCPL लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जे लोक लाईव्ह बघतात त्यांचं TCP लाईव्ह सुद्धा खूप खूप आभार. आणि पंकज पाटील दिवसभर आमच्या बाजूला बसून ते स्कोर करतात. Ready for the countdown. आणि आपले वसई पट्ट्यातील प्रख्यात कॉमेंट्रेटर 7, 6, 5, संदीप यांचा सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. 2, 1, 0. दाखवतात डाव्या बाजूला मनोज पाटील. खुश आहेत. संघमालक आहेत मनोज पाटील, बुल्लूजी पाटील. आणि पंचगिरीच्या भूमिकेत दिवसभर पंचगिरी केली दे आमच्या भाईंदर परिसरातील अशोक राऊत यांचे सुद्धा मनापासून आभार. हो चांगलाच फटका कव्हर ड्राईव्हचा फटका खेळ आहे.
एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार होता मनामध्ये. एक धाव एकाच धाव्यानिशी धावसंख्येत बदल होते. धावपैकीवर धावा लागल्या जातात. प्रत्युत्तर दाखल 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्या म्हणजेच 21 धावा. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम फलंदाजाला करावं लागेल. जिद्द आणि चिकाटी खेळू नये, सोडू नये. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. इथे फलंदाजाला दाखवून द्यावं लागेल, शक्य करावं लागेल. 11 बॉल 40 रन्स. नक्कीच दोन्ही फलंदाजाला हवाई सफर तर करावंच लागेल, त्याशिवाय सामना जिंकू शकत नाही. कारण एक एक दुहेरी धावा काढून काही फरक पडत नाही. आणि आगरी दबंगचा हाच विचार करेल की त्यांनी जर एक एक दुहेरी धावा काढली त्यांना काढू दे, फक्त षटकार आणि चौकार कसे रोखता येईल याच्यावर त्यांचा जास्त भर राहील. पुढचा चेंडू असेल, सामना करतील संदीप. फारच खराब चेंडू, ऑप्शनच्या फारच बाहेर टाकला चेंडू. पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावसंख्या, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 22. भलं मोठं आव्हान पार करायचं आहे ते VR फायटर्स संघाला. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. 11 चेंडू 39 धावा. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित येताना दिसत नाही. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण, एकाच धाव्यानिशी समाधानी संतुष्ट होत आहेत. एका धाव्यानिशी धावसंख्या झाली ती 23. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 38 रनची आवश्यकता. 10 चेंडू 38 धावा. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक इन कडे आलाय. जयेंद्र किनी एक षटकार एक चौकारणीशी तो चांगला वेळ स्पेंड करतोय. जयेंद्र किनी स्वतः कप्तान, वन मॅन शो ची भूमिका बजावताना आपल्याला मैदानामध्ये दिसतात. प्रत्येक सामन्यामध्ये वन मॅन शो ची भूमिका नेहमीच ते बजावतात असतात. आता सुद्धा ते मैदानामध्ये उपस्थित आहेत. बघूया. आणि झेल सुटतोय त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या काढण्याचा प्रयत्न नाहीये. जयेंद्र किनी यांना वाटलं की झेल पकडतात की काय म्हणून ते धावलेच नाहीत. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात झेल सुटल्यानंतर. आणि 9 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. आता मात्र 6 षटकार हे तर कुठावेच लागतील तरच सामन्यामध्ये तुम्ही येऊ शकता, नाहीतर एक एक दुहेरी धावा काढून काहीच शक्य नाही. आणि उद्या आपण इकडे सेमीफायनल फायनलचे सामने सुद्धा पाहणार आहोत. आणि भव्य दिव्य ट्रॉफी कुठला संघ उमेलमान गावातील घेऊन जाणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. तरी सर्व संघांना विनंती आहे की सर्वांनी 7:30 वाजता मैदानात उपस्थिती दाखवायची आहे. जसं आज तुम्ही आम्हाला सहकार्य केलं सकाळी, तसं उद्या सुद्धा सहकार्य करायचं आहे. उद्या संडेचा दिवस आहे, प्रेक्षक वर्ग सुद्धा जास्त असेल. उद्या संडे असल्या कारणाने, आज शनिवारचा दिवस होता तर आपण प्रेक्षक वर्ग जरा कमी दिसतोय. आणि उद्या संडे असल्याने प्रेक्षक वर्ग सुद्धा जास्त हजेरी लावण्याची शक्यता आहे. 8 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. जयेंद्र यांना काहीतरी करामत करून दाखवायला लागेल. बिग हिट मारण्याची गरज आहे. जयेंद्र पाटील यांना काहीतरी करून करामत करून दाखवायला लागेल. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. एक उजवा फलंदाज, एक डावखुरा फलंदाज, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना प्रत्येक चेंडू मागे त्यांना क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. VR फायटर सकाळपासून त्यांचा हा 3रा सामना मैदानात सुरू आहे. आणि 3 सामन्यामध्ये या 3ऱ्या सामन्यामध्ये त्यांना अजूनही 36 धावांची गरज आहे. विजय, आणि ते विजयाच्या शोधात आहेत. कारण लागोपाठ 2 सामने ते त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलाच रिव्हर्स स्वीप फटका म्हणावं लागेल जयेंद्र किणी यांच्या बॅटमधून निघाला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे क्षेत्ररक्षकामार्फत. तिकडे मात्र एकच धाव भेटेल जयेंद्र किणी यांना. धावसंख्या 1 ने वाटते, धावसंख्या होते ती 26. 7 चेंडू 35 धावांची गरज. मला तरी वाटतं आता हवाई सफर 6 षटकार तरी ठोकायला पाहिजे. हा सामना जिंकायचा असेल तर VR फायटर संघाला. पुन्हा एकदा अथर्व यांच्या हातामध्ये जातो झेल आणि ते काही चूक करत नाही. गडी बाद होतो VR फायटर संघाचा आणि सोपाचा झेल पकडतात ते अथर्व पाटील. या उमेलमान गावची शान आगरी दबंग, जणू सोनेरी मानाचं पान आगरी दबंग. अष्टपैलू खेळाडूंची खान आगरी दबंग, ज्यांचं क्रिकेट जीवकी प्राण आगरी दबंग. या उमेलमान गावची शान आगरी दबंग, जणू सोनेरी मानाचं पान आगरी दबंग. अष्टपैलू खेळाडूंची खान आगरी दबंग, ज्यांचं क्रिकेट जीवकी प्राण. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक देवेंद्र पाटील. 6 चेंडू मध्ये 35 धावांची गरज.
म्हणजे प्रति चेंडू मागे 6 धावा जमा कराव्या लागतील त्या VR फायटरच्याच दोन्ही फलंदाजांना. आणि स्ट्राईकला आहेत ते जयेंद्र खिणी, स्वतः कप्तान संघनायक. बघूया 6 चेंडूमध्ये 6 षटकार देतोय की देवेंद्र पाटील विकेट घेतोय, बघूया. आजच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील शेवटचा सामना, आजच्या दिवसातील 12वा सामना. प्रत्येक सामने आम्ही 4-4 षटकांचे ठेवले होते. चांगला सुरेख फटका बाउंड्रीच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने मारला उत्तुंग असा षटकार. आमचे गावान मोठा उत्सव हाय, आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. धन्यवाद डीजे. 5 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. अजूनही काही अशक्य असं काही नाही. जोपर्यंत जयेंद्र किणी स्ट्राईक करत आहेत तोपर्यंत काही अशक्य नाही. ओ चांगला चेंडू म्हणावा, चांगलाच नाही, मला वाटतं थोडासा बाहेर गेलाय आणि पंचांनी हात समांतर दिशेत दाखवले आहेत आणि पंचांकडून अवांतर वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 33. 5 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. आमचे स्कोरर पंकज पाटील दिवसभर सकाळपासून आम्हाला स्कोरिंग करतात आमच्या साई ग्रुपसाठी. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. अचूक स्कोरिंग. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारला फटका, पण तिकडे सोपाता झेल पकडतात. ते सुद्धा कोण पकडतात? सचिन पाटील. आणि त्यांच्या हातून कधी चूक होऊ शकत नाही. आमचे गावान मोठा उत्सव हाय, आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशी, आम्हा क्रिकेटचा अभिमान. आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशी, आम्हा क्रिकेटचा अभिमान. आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव. धन्यवाद डीजे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 28 धावा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. बघूया 2 काढतात की नाही. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. एकच धाव. एक धाव. अजून काही नाही भेटणार. एक धावेने काही फरक पडत नाही आगरी दबंग संघाला. आणि मला वाटतं आगरी दबंग संघाने हा सामना जिंकलेला असं वाटतंय. कारण आता काही फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. कारण आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती 27. बघूया झेल होतो की नाही. आणि झेल पकडतायत. सुरेख झेल पकडतायत. चांगलं जज केला त्यांनी झेल आणि बाद होत आहेत. या उमेलमन गावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मानाचं पान अग्नी दबंग. अष्टपैलू खेळाडूंची खान अग्नी दबंग, ज्याचं क्रिकेट जीवती प्राण अग्नी दबंग. या उमेलमन गावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मानाचं पान अग्नी दबंग. अष्टपैलू खेळाडूंची खान अग्नी दबंग, ज्यांचं क्रिकेट. एकच धाव. आता स्ट्राईक वरती असेल ते हरेश पाटील. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा सामना. शेवटचा चेंडू घेऊन येतील देवेंद्र पाटील. शेवटचा चेंडू असेल आजच्या दिवसातील. निर्धाव चेंडू. सामना संपतोय. सामना विजय होतो आगरी दबंग. या उमेलमन गावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मानाचं पान अग्नी दबंग. अष्टपैलू खेळाडूंची